मला पंतप्रधान व्हावंसं वाटतं, मला पंतप्रधान व्हावंसं वाटतं, मला पंतप्रधान व्हावंसं वाटतं. पण काही गुप्त भेट नव्हती. तुमचे सगळे लोक सह्याद्रीचे ते उपस्थित होते. ती काय चर्चा झाली आहे सार्वजनिकरित्या बोलणं योग्य ठरणार. पक्षाचं धोरण हे सन्मान्य राजसाहेब ठरवत असतात आणि ते सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण. नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. माझे सहकारी हर्षद गोरखासुद्धा आपल्यासोबत आहेत. आपल्याला माहिती आहे, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सगळेच राजकीय पक्ष हे कामाला लागलेले आहेत. युती आघाड्या यांच्या चर्चासुद्धा आता होऊ लागलेल्या आहेत. आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवरती लागू शकते अशा पद्धतीची स्थिती संपूर्ण देशभरात आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये आता मनसेकडनं गुप्त भेटी ज्या आहेत ह्या होऊ लागलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली होती. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट घेण्यात आली. त्यामुळे मनसेची काहीशी जवळीक जी आहे ही शिवसेना आणि भाजप यांच्याशी अधिक होताना आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही पक्षांची जर विचारसरणी पाहायला गेलं तर हिंदुत्वाची विचारसरणी आहे आणि याच विचारसरणीच्या अनुषंगानं लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ह्या भेटीगाठी होत आहेत. आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे जे या भेटीगाठींमध्ये होते, त्यांनी स्वतः काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहेत. संदीपजी, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात म्हणजे ज्या पद्धतीचं महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचा एक नारा असायचा की एकला चलोचा नारा असायचा. मात्र ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे उद्या काय होईल हे आपण काहीच सांगू शकत नाही. अशामध्ये तुमच्यासुद्धा भेटीगाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट झालेली आहे. काल तुमची भेट झालेली आहे. नाही, एक पहिले तर गोष्ट मला असं वाटतं मी स्पष्ट केली पाहिजे की आमची काही गुप्त भेट वगैरे नव्हती. म्हणजे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो, तेही वरच्यावर गेलो, तिथे अनेक लोक होती, त्यांच्यासमोर आम्ही भेटलो. काल सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, ती पण काही गुप्त भेट नव्हती. तुमचे सगळे लोक सह्याद्रीचे ते उपस्थित होते. तिकडनं आम्ही मेघदूतला गेलो, तिथे भेटलो. त्यामुळे अशी काही गुप्त भेट नव्हती. आणि जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेला बरेचसे हिंदी मीडियमचे हिंदी पत्रकारितेमधले पत्रकार बसले. त्यामुळे काही गुप्त भेट वगैरे नव्हती. पण एक सदिच्छा भेट घ्यायची होती आम्हाला बरेच दिवसापासून. त्यासाठी म्हणून सदिच्छा भेट घ्यायला गेलेलो. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची घेतली, मंगळवारी काल देवेंद्र फडणवीस साहेबांची घेतली. त्यामुळे काही गुप्तता वगैरे काही नव्हती त्याच्यामध्ये. पण या सदिच्छा भेटांमध्ये नेमकी चर्चा काय झाली? मान्य तुम्ही जाहीरपणे काही बोलणार नाही, मात्र कुठेतरी ज्या पद्धतीची तुमची विचारसरणी आहे ही एक समान विचारसरणी आहे. बघा, असं आहे, सदिच्छा भेटीमध्ये जेव्हा तुम्ही भेटायला जाता, आता दोन पत्रकार समजा भेटले तर ते पत्रकारिता या विषयावर किंवा तुझ्याकडे काय बातमी आहे, माझ्याकडे काय बातमी आहे या विषयावर चर्चा होते. दोन कलाकार भेटले तर बाबा काय नवीन नाटक आहे, काय नवीन सिनेमा आहे ह्यावर त्यांची चर्चा होत असेल किंवा कलेच्या संदर्भातली चर्चा होत असेल. तसंच काही राजकारणी जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा काय राजकारण चालू आहे, महाराष्ट्रात काय चालू आहे, देशात काय चालू आहे, पक्षात काय चालू आहे, अशा विविध याच्या चर्चा होत असतात. आणि त्या काही सार्वजनिक काय चर्चा झाल्या आहे सार्वजनिकरित्या बोलणं योग्य ठरणार नाही. मग ह्या चर्चा येताना असं कोणी म्हटलं का, येतं का आमच्यासोबत, असं काही झालं या चर्चांमध्ये? नाही, कसं असतं, ते मित्रत्वाचे संबंध आहेत तुमचे? नाही, माझे काही मित्र वगैरे नाहीत ते. पण मी खूप लहान कार्यकर्ता आहे. म्हणजे सन्मान्य राजसाहेबांचे असू शकतात, नांदगावकर साहेबांचे मोठे लोक आहेत, मोठे नेते आहेत आमचे. पण मी एक लहान महाराष्ट्र सैनिक आहे. त्यामुळे असं युतीची आघाड्याची जी बोलणी असतील, समजा अगर जरी करायची असतील असं आपण गृहीत धरलं तर ती सन्माननीय राजसाहेबांच्या लेवलवर वगैरे होतील. महाराष्ट्र सैनिक असतो जो आदेशाचं पालन करण्याचं काम करतो. जो सन्माननीय राजसाहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करतो. नक्कीच. खरं तर मनसेची ही शैलीच आहे की पक्षाध्यक्ष जे काही निर्णय घेतील तो अंतिम असतो. मात्र तुम्ही पक्षाचे नेते आहात, नेत्यांमध्येही चर्चा होत असेल. तुम्ही म्हणतात की ज्यावेळेला दोन पत्रकार भेटतात तेव्हा पत्रकारिताविषयी चर्चा होते, कलाकारांमध्ये कलाकारांविषयी चर्चा होते. ज्यावेळेला मनसेचेच दोन नेते एकमेकांना भेटतात किंवा तुम्ही तर काल 3 नेते भेटायला गेला होतात, तुमच्या 3 नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? होते ना बरेच वेळा पक्षवाढीसाठी काय करायला पाहिजे, येणाऱ्या लोकसभेसाठी काय तयारी केली पाहिजे, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, काय काय गोष्टी आपण करायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी आपल्याकडनं आधी काही चुकीच्या घडल्या असतील तर त्या कशा करेक्ट केल्या पाहिजे, या संदर्भात होते चर्चा. ह्या चर्चांमध्ये युती आघाडीचा विषय नाही आला? नाही, बऱ्याचदा येतो ना विषय. पण ती जी मतं असतात ती वैयक्तिक मतं असतात.
ती शेवट मतं पक्षाचं धोरण नसतं. पक्षाचं धोरण हे सन्मान्य राजसाहेब ठरवत असतात आणि ते सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण. तुमचं व्यक्तिगत मत काय या सगळ्यांच्या बाबतीत? आघाडी करावी, युती करावी किंवा भाजप शिवसेनेसोबत जावं? तुमचं व्यक्तिगत मत, नेता नाही, एक कार्यकर्ता म्हणून. नाही, असं आहे की मुळात माझं जे वैयक्तिक मत आहे ते हेच आहे की जे साहेब सांगतील ते करायचं आपल्याला. साहेबांनी सांगितलं असं असं तसं तर तसं, तो आदेश झाला. तुमचं मत? नाही, असं आहे की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जेव्हा प्रवक्ता म्हणून आपल्याशी बोलतो तेव्हा माझं काही वैयक्तिक मत नाही. जे आहे ते पक्षाचं मत आहे आणि या संदर्भातला जो निर्णय आहे तो राजसाहेब घेतील, त्याप्रमाणे आम्ही काम करू. काही दिवसांपूर्वी खास करून तुम्ही मुंबईतले जे नेते आहेत, तुम्ही मुंबईतील 6 जागांवरती अधिक लक्ष दिलेला लोकसभेच्या बाबतीत. ज्या अनुषंगानं कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे, तर कार्यकर्त्यांचा असा आवाज आहे की आपण एकत्र गेलं, एकटंच लढलं पाहिजे. आपला जो पूर्वीचा नारा आहे एकला चलोचा, त्यांनाच. कारण का ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात जी स्थिती झालेली आहे, त्यामुळे आपल्याकडे लोक एका वेगळ्या पर्यायानं बघतात. आपण असं गेलं नाही पाहिजे असं स्थानिक स्तरावरच्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या एक मत आहेत किंवा त्यांचा तो उत्साह आहे. तुमच्यापर्यंत काय चर्चा होत आहेत? बघा, असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो. लोकशाहीला मानणाऱ्या पक्षांमध्ये विचार मंथन हे आवश्यक असतं आणि महाराष्ट्र सैनिक असतील किंवा आम्ही असू, आम्ही जेव्हा सगळेजण शाखेत बसतो तेव्हा निश्चितपणे विचार मंथन होतं. त्यामध्ये कोणाला वाटतं एकटा लढावं, कोणाला वाटतं युतीत लढावं, कोणाला वाटतं यांच्याबरोबर जावं, कोणाला वाटतं त्यांच्याबरोबर जावं. विचार मंथन आवश्यकच आहे आणि ते चांगलं सुद्धा असतं. तो एक ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल एक्सरसाइज, तो होणं आवश्यक आहे. जेव्हा आपण राजकीय कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात काम करत असतो तेव्हा काही राजकीय एक्सरसाइज आपल्याला करायला लागतात, काही चर्चा करायला लागतात. त्यातनं दुसऱ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू कळतात की समोरच्याचं काय म्हणणं आहे, याच्यावर त्याचा काय विचार आहे, माझा काय विचार आहे. तर हे चांगलंच आहे. पण विचार जरी आम्ही वेगवेगळे करत असलो तरी अंतिम निर्णय हा साहेबांचा असतो आणि त्याप्रमाणे काम करत असतो. नाही, अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील, पण तुम्ही सुद्धा निरीक्षक आहात, तुम्ही सुद्धा लोकसभा मतदारसंघ निहाय बैठका घेताय. कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या सगळ्यांच्या बाबतीत? नाही, आम्ही काही युतीबद्दल वगैरे काही चर्चाच करत नाही. आम्ही शेवट प्रत्येक बूथवर कशा पद्धतीने काम झालं पाहिजे, त्याचा यादी भाग काय आहे, त्या यादी भागामध्ये आपल्याला सकारात्मक किती टक्के वोटर्स आहेत, आपल्याला नकारात्मक किती टक्के आहेत, कुंपणावर कोण आहे, या सगळ्यावर आम्ही काम करत असतो. काय केलं तर आपल्याकडे मतदानाचा ओघ वाढू शकतो, या गोष्टींवर आम्ही काम करत असतो. युती आणि आघाडीची चर्चा आमच्या त्या बैठकीत होत नाही. संदीपजी, ज्या पद्धतीनं आता या भेटी झालेल्या आहेत, मान्य काही गोष्टी सार्वजनिकरित्या तुम्ही बोलणार नाही, मात्र तिन्ही पक्षांची विचारसरणी ही हिंदुत्वाची आहे आणि प्रखर हिंदुत्वाची तिन्ही पक्षांची विचारसरणी आहे. त्यामुळे हाच एक धागा असून ह्या मैत्रीला एक स्वरूप किंवा ह्या मैत्रीचा आपण जर बघितलं असेल तर तिन्ही पक्षामध्ये, तर तिन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, संवाद आहेच ना. आता मध्ये दादा भुसे साहेब येऊन गेले सन्माननीय राजसाहेबांकडे एका विषयासाठी, जो टोलचा विषय होता त्याच्यासाठी आलेले. मध्ये एक शिक्षणाच्या संदर्भातला विषय होता, केसरकर साहेब आलेले. मध्ये आमचे अमित साहेब ठाकरे केसरकर साहेबांकडे गेले होते. विविध विषयांसाठी आम्हाला साहेब पाठवतात. आता मी परवा मंगलप्रभात लोढा साहेबांकडे एक विषय लिहून गेलो. असे संवाद चालूच असतो. मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं नाही आहे. तिन्ही पक्षांमध्ये संवाद असण्यात काही गैर नाही आहे. याचा आपल्याला संवाद कशासाठी करायचा असतो, तो लोकांचीच कामं करायला संवाद करायचा असतो आणि तो चांगला आहे. लोकांची कामं सत्तेत राहून करायची आहेत, आवडेल नाही, सत्तेत का जाऊ नये. जेव्हा आम्ही राजकीय पक्ष म्हणून काम करतो तेव्हा सत्तेत जाण्याची इच्छा ही प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची असली पाहिजे. ती आमची पण आहे आणि त्याच्यासाठी तयारी करण्याची आमची तयारी आहे. संदीपजी, तुम्ही म्हटलात की तुमची तयारी आहे सत्तेत जाऊन काम करण्याची, कारण का लोकांचे अनेक प्रश्न आहेत. दुसरीकडे ज्या पद्धतीनं तुमचा जो काय आता संवाद सुरू आहे, याचा अर्थ असा काढायचा का की मनसेकडनं चर्चेसाठी दारी खुली आहेत? नाही, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही जो प्रश्न विचारता त्या प्रश्नाची उत्तरं माझ्यासारखा सामान्य महाराष्ट्र सैनिक देऊ शकत नाही. हे तुम्हाला सन्माननीय राजसाहेबच सांगतील आणि मला विश्वास आहे की सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि लोकांच्या हिताचा असेल. तोच निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतील.
संदीपजी, ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल जर बोलायचं झालं, ज्या पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे, तर लोकांचा एक राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन तिरस्काराच्या दृष्टीनं झालेला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून तुमचा हा एकीकडे संवाद सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे सत्तेत सहभागी होऊन कुठेतरी हा बदल घडवू शकते. हे मुळात असं आहे, सत्तेत सहभागी आपण सत्तेत आलं पाहिजे ही प्रत्येक राजकीय पक्षाची महत्त्वाकांक्षा. मला सांगा, एक राजकीय पक्ष दाखवा की ज्याची महत्त्वाकांक्षा नाही आहे की त्यांनी सत्तेत जावं. आणि सत्तेत येण्याच्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्ष काम करत असतो. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा अपवाद नाही आहे. म्हणजे तुमचे हे प्रयत्न सत्तेत येण्यासाठीच आहेत? हे प्रयत्न असताना मी म्हटलं नाही. मला असं वाटतं आपण शब्द नीट लक्षात ठेवावं. मी म्हटलं की प्रत्येक राजकीय पक्षाची महत्त्वाकांक्षा असतं सत्तेत जावं, आणि त्यासाठी तो काम करत असतो, लोकांची कामं करत असतो, लोकांचे प्रश्न मांडत असतो, आणि त्यात गैर काही नाही आहे. मग असं कुठला राजकीय पक्ष ज्याला वाटत नाही आपण सत्तेत जावं? प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा आणि असलीच पाहिजे. जर तुम्ही राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत असाल, मला आमदार व्हायचं आहे, मला नगरसेवक व्हायचं आहे, मला खासदार व्हायचं आहे, ही तुमची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे ना. नाही तर कशासाठी येणार? आज तुम्ही पत्रकार म्हणून जेव्हा काम करता, तुमची महत्त्वाकांक्षा असेल उद्या मी संपादक बनावं, उद्या मी चॅनलचं अजून काय तुमच्याकडे काय पोझिशन असेल त्या पोझिशनला जावं. महत्त्वाकांक्षा असण्यात काही गैर नाही आहे. म्हणजे संदीप देशपांडे यांची सुद्धा महत्त्वाकांक्षा अशी आहे का की येणाऱ्या 24च्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून दिल्लीत जावं? कुठल्या ठिकाणी जावं, मी पुन्हा एकदा सांगतो की खासदार व्हावं, आमदार व्हावं, नगरसेवक व्हावं, काय व्हावं, ह्याचा निर्णय राजसाहेब करतात. तुमची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असेल की नाही? माझी तर महत्त्वाकांक्षा खूप आहे. मला पंतप्रधान व्हावं असं वाटतं. माझ्या महत्त्वाकांक्षेला महत्त्व नाही आहे. माझ्या दृष्टीने काय योग्य आहे, मी निवडणूक लढवणं योग्य आहे किंवा नाही लढवणं योग्य आहे, किंवा लढवली तर कुठली लढवली पाहिजे, ह्याचा निर्णय जो राजसाहेब घेतील त्याप्रमाणे मी काम करणारा महाराष्ट्र सैनिक आहे. तो जे आदेश देतील त्याप्रमाणे मी काम करेन. संदीप, जे आपल्या चर्चेच्या आपण शेवटाकडे आलो आहे आता, ज्या पद्धतीनं ह्या भेटीगाठी झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांशी तुमचा संवाद झाला आहे का, किंवा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांची काही मतमतांतरं तुमच्याकडे आलेत का? मी पुन्हा एकदा सांगतो की आमची जी भेट होती ती सदिच्छा भेट होती. त्यामुळे कार्यकर्त्यांची काही म्हणजे याच्या संदर्भात काही बोलण्याचा विषय नाही. पण आम्ही जो रोज संवाद साधतो आमच्या महाराष्ट्र सैनिकांची असेल, आमच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल, त्यामुळे त्यांची मानसिकता काय निश्चितपणे मला माहिती आहे. सन्मान्य राजसाहेबांना माहिती आहे. ते आमच्याशी बोलत असतात. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असतील, नेत्यांच्या बैठकीत असतील, ते आमची मतं जाणून घेत असतात. त्यामुळे आमची मतं काय आहेत, अर्थात ती पक्षाच्या अंतर्गत बैठकीतला विषय आहे. त्यामुळे तो मला तुम्हाला जाहीररित्या सांगता येणार नाही. पण आम्ही वेळोवेळी आमचं जे म्हणणं आहे ते साहेबांना सांगत असतो. आणि सन्मान्य राजसाहेबांना ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण आहे, त्यांचं ज्या पद्धतीने मराठी माणसावर निस्सीम असं प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे, महाराष्ट्र जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र त्यांना घडवायचा आहे, त्या दृष्टीने जे योग्य असेल, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने जे योग्य असेल त्याप्रमाणे ते निश्चितपणे निर्णय घेतील. आणि ते जे निर्णय घेतील तो राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल. नक्कीच. मनसे नेते संदीप देशपांडे होते. त्यांनी या सगळ्या बैठकींच्या बाबतीत एक सांगितलेलं आहे की तिन्ही पक्षांची विचारसरणी ही हिंदुत्वाच्या दिशेने आहे. आमचा संवाद जो आहे हा पहिल्यापासूनच आहे आणि तोच संवाद आम्ही सुरू ठेवलेला आहे, अशा पद्धतीचं त्यांनी भाष्य आपल्यासमोर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आता सगळेच राजकीय पक्ष हे कामाला लागलेले आहेत, त्याच्यातच मनसेची ताकद खास करून मुंबईच्या दृष्टीने ही अधिक महत्त्वाची मानली जाते. कारण का ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये 2 पक्ष झालेले आहेत, शिवसेनेमध्ये तशा पद्धतीचे 2 गट झालेले आहेत, त्यामुळे मनसेची जी मतं आहेत ह्यांना अधिक महत्त्व जे आहे हे प्राप्त झालं. एक प्रकारे आपण मुंबईच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर या 6 जागांमध्ये मनसेची मतं ही किंगमेकरच्या भूमिकेत जी आहेत ही असू शकतात. त्यामुळे आपण पाहतोय की मनसेचे नेते हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेत आहेत. त्यांनी भेट घेतलेली आहे, सदिच्छा भेट घेतली आहे असं त्यांनी जरी सांगितलं असलं तरी ऐन निवडणुकांच्या तोंडावरती ही भेट जी आहे ही अधिक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मनसेची इथून पुढची भूमिका काय असते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. या फेसबुक लाईव्हमध्ये माझे सहकारी हर्षद गोरखा आणि मी विशाल पाटील इथेच थांबतोय.